आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी, जहां हर खबर है आपकी जुबान की आवाज। भाई संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं परभणीचं जे सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण आहे त्यामध्ये हायकोर्टाने आदेश दिले तर पोलिसांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिलेले आहे। यामध्ये आपण लीड केली होती, काय वाटतं या निर्णयाचं? पहिल्या दिवसापासून देशातला प्रत्येक आंदोलक हा सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली हे सांगतोय। एवढंच नाही की सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये जी हत्या झाली त्यासाठी संसदेमध्ये, विधान भवनामध्ये, रस्त्यावर, लॉंग मार्चच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून, गावागावात, वस्त्या वस्त्यात आंदोलनं झाली, देशव्यापी आंदोलनं झाली, तरी सुद्धा राज्य सरकार याच्यामध्ये भूमिका घेत नाही। मी स्वतः जर पहिल्यांदा सोमनाथ सूर्यवंशीचे व्हिडिओ की त्याच्या अंगावरती किती जखमा आहेत हे दाखवणारा मी आहे, त्याचा व्हिडिओ करणारा मी आहे, आणि त्याच्यानंतर माहित पडलं की सोमनाथच्या अंगावर किती जखमा आहेत, त्याला किती मारलंय, त्याच्या अंगावर किती वन आहेत, आणि ह्याचं सगळं पुरावे असताना मॅजिस्ट्रेटचा अहवाल आहे की सोमनाथ सूर्यवंशीला कस्टडीत मारलंय, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की त्याला मेजर इंजुरी मुळे त्याचा मृत्यू झालाय, आणि हे दोन्ही पुरावे असताना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला करावं लागलं हाच मला प्रश्न पडलाय। हा ज्याला न्याय म्हणायचं का की एका FIR ला केवळ गुन्हा दाखल करायला 8 महिने लागतात, आणि गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं। हायकोर्ट सांगतंय की 8 दिवसामध्ये FIR करा, ते सुप्रीम कोर्टामध्ये जातात। आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की गुन्हा दाखल करा, तर आता काय डोनाल्ड ट्रम्प कडे जाणार आहेत? ही मानसिकता राज्य सरकारची की न्यायच द्यायचा नाही, आम्ही तुम्हाला कस्टडीत मारू पण आम्ही तुम्हाला न्याय देणार नाही। सरकारला भीती आहे की येणाऱ्या काळात काही ऍक्टिव्हिस्ट आम्ही जेलमध्ये जरी मारले तरी त्या ठिकाणी कुणालाही काही होता कामा नये, अशा पद्धतीची यंत्रणा यांना उभा करायची। म्हणून पोलिसांना वाचवण्यासाठी राज्य सरकारचा यामध्ये मुख्य रोल आहे। सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं हे दुर्दैव आहे, मी याला न्याय म्हणत नाही, तर विलंब करून आमच्यावरती अन्याय केलेला आहे, याच्यामध्ये आमची या ठिकाणी थेट भूमिका आहे की एका आईची थट्टा तुम्ही किती दिवस करणार आहेत? ज्यावेळेस दुपारी काल पत्रकार परिषद घेतली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, तर आम्हाला कळतंय की त्यांनी स्टेटमेंट दिलंय की सुप्रीम कोर्टाने निकाल बदललेला आहे, हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलेला नाही। तर सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीची अट टाकली आहे की आधी चौकशी होणार, म्हणजे समिती नेमली जाणार, आणि त्या समितीने जर सांगितलं तर गुन्हा दाखल करायचा का नाही दाखल करायचा हे ठरवायचं, असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दिशाभूल करावी। हे दुर्दैव आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कस्टडीत मारून न्याय मिळालेला नाही। त्या ठिकाणी आम्हाला 7 ते 8 महिने हा संघर्ष चालू ठेवावा लागलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो। आणि कोणत्याही परिस्थितीत आता 7-8 महिने जर FIR ला लागत असतील तर 70 वर्ष आम्हाला न्यायाला लागणार आहेत का हा प्रश्न विचारतोय। हायकोर्टाने जर सांगितलं तर FIR करायचा आहे, तर मग मला या ठिकाणी विचारायचंय की तुम्ही हायकोर्टाचा आदेशाचं पालन का नाही केलं? याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा, गृहमंत्री सुद्धा आरोपी झाले पाहिजेत, SP सुद्धा आरोपी झाले पाहिजेत। हायकोर्टाचा आदेशाचं पालन का झालं नाही हा आमचा प्रश्न आहे। एकीकडे औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये झोपड्या पाडल्या जातात, मालमत्ता उद्ध्वस्त केली जाते, आणि त्यावेळेस आम्हाला सांगतात की सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा निकाल आहे, म्हणजे तुम्हाला हायकोर्टाची अंमलबजावणी गरिबांच्या झोपड्या पाडण्यासाठी तंतोतंत पाळता, आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यायचं म्हणलं की तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाता। ही असणारी सरकारची दुटप्पी भूमिका आहे, न्यायालयाचा अवमान आहे। यामध्ये जे वकील लढले, पण ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी जो लढा दिला त्याचा समाज आणि एक तर सरकारची दृष्टी एवढी भयंकर आहे की ते सोमनाथ सूर्यवंशीकडे एक दलित म्हणून बघतायत। मुळात सोमनाथ सूर्यवंशी हा भटक्या विमुक्त समूहातून येतो, तो भारतीय म्हणून त्याची ओळख आहे, आणि तरी सुद्धा भारतीयांसाठी, संविधानाच्या बचावासाठी सर्व वकिलांनी दिलेल्या लढ्याला आम्ही त्या ठिकाणी सलाम करतो। आम्ही याच्यात कुणालाही सोडणार नाहीत। आता रस्त्यावरचा लढा आम्ही सुरू करू।
ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज, सिर्फ महाराष्ट्र वाणी पर। अपनी वाणी को और बुलंद बनाइए। अभी सब्सक्राइब कीजिए। YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें @महाराष्ट्र वाणी। हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी पर।